गाईज, कसे आहात तुम्ही? वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे पहिला गुरुवार, मार्गशीर्षचा पहिला गुरुवार. आणि एवढे वर्ष 4 वर्ष मी US मध्ये होती ना, तेव्हा असं म्हणजे पूजा म्हणजे असं ते देवीचं मांडायला नाही मिळायचं. सो मी नेहमी कथा वाचायची, उपवास करायची, बट खूप प्रॉब्लेम व्हायचे कारण की मी काम पण करायची, म्हणजे डायनिंगमध्ये काम करायचे आणि ते सगळं आजूबाजूला असायचं. एनिवेज, आज आहे गुरुवार जसं मी तुम्हाला बोलली आणि आज मी घरी आहे. सो खूप बरं वाटलं ते देवीला बघून. ते सुद्धा स्पिरिच्युअली खूप छान वाटतं. आपण वाचली आणि आरती पण बाबांनी किती सुंदर मांडली आहे ते तुम्हाला दाखवते वेळ. सो मी कधी अजूनपर्यंत तरी मांडली नाही आहे देवीचं ते सगळं, बट मे बी नंतर कधीतरी. बट आता तरी बाबांच्या हाताखाली आहे ते मी तुम्हाला दाखवते, एक सेकंड. सो हे बाबांनी खूप सुंदर मांडलं आहे. असं काल रात्री थोडंसं प्रेपरेशन करत होते बाबा आणि आज सकाळी 5 वाजता उठले आणि हे सगळं केलं. आई पण 4 वाजता उठली होती. खरंच सांगू, आई बाबांनी खूप जास्त मेहनत केली आहे आणि मला पण असं वाटत होतं की मी पण हेल्प करू, बट मला इतका लवकर उठायला नाही जमलं. बट हॅट्स ऑफ त्यांची मेहनत. आणि आज आहे अजून एका फ्रेंडचं लग्न, सो मी आता पुन्हा रेडी होते. सेट तुम्हाला मी आज व्लॉग करेन. सो आज आहे येऊरमध्ये लग्न. सो असं ओपन आय गेस वेडिंग आहे, आय डोंट नो, बघूया कसं काय आहे. सो मी एक्सायटेड आहे परत व्लॉग करणार. आय नो की म्हणजे मी असं माझ्या फ्रेंड्ससोबत असले की मी व्लॉग करते, मी एकटी व्लॉग नाही करत. बट खूप घाई चालू आहे आजकाल. आणि तुम्हाला कसे व्लॉग्स बघायला आवडतील मला नक्की सांगा, की असं व्हॉट आय एट इन अ डे, चॅलेंज व्हिडिओज काही असेल तर तुम्ही मला रेकमेंड करा. आणि मला खूप लोकांनी बोलले की मी खूप दम लागतोय. आय डोंट नो की ते तसं का वाटतंय, बट मे बी जर तसं वाटत असेल तर ह्या वेळेला मी ट्राय केलं आहे की मी हळूहळू बोलायला आणि स्पष्ट बोलायला. सो मी तुमच्या रेकमेंडेशन्स पण ऐकते. सो या, आणि बस आता मी म्हणजे केस ओले आहेत, आय डोंट नो कसे सुकणार आहेत ते, बट मला रेडी व्हायचं आहे. सो मी मस्तपैकी रेडी वगैरे होते अँड देन तुम्हाला भेटते. सो मी रेडी झालेली आहे. लुक ॲट माय आउटफिट. बापरे, मीच प्रेमात पडली आहे या आउटफिटच्या. साडी घालेन, बट आज गुरुवार आहे आणि मला साडी म्हणजे गुरुवार आहे, पुन्हा पोती वाचायचं असतं आणि त्यात मला साडी नेसता नाही येत. सो लास्ट टाइम शिवानीने नेसवली होती तर आज जमलं नाही. विचार केला आज की मी घरीच रेडी होते. सो हेअरस्टाईल बघा माझी. आणि तुम्हाला जर माझं हे गेट रेडी विथ मी बघायचं असेल तर नक्की मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा. आणि जर तुम्हाला ड्रेसची लिंक हवी असेल तर ती मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच टाकेल. मला माहिती आहे, हा बघा ते कसा धूपचा ड्रेस आहे आणि अंडर 3000 रुपीज. कॅन यू बिलीव इट? खूप सुंदर ड्रेस आहे आणि मी इयरिंग्स पण तिकडनंच घेतलेत. सुपर प्रिटी. कोणी तारीफ करायची गरज नाही, मी स्वतःची तारीफ करते, मला ते खूप आवडतं. आणि आज मी परत चेंज वरद आणि रोहनसोबत चालली आहे. सो ऑब्व्हियसली 1 तास लेट तर आम्हाला होणारच आहे. सो आमचा उपवास होता, सो आम्ही काही खाणार नव्हतो. बट गेस व्हॉट, काय झालं आहे आमचा उपवास. आणि मला वाटलं नव्हतं की फास्टिंगचं पण म्हणजे उपवासाचं पण जेवण असेल, बट खूप चांगलं वाटलं कारण की इतका सगळा अरोमा येत होता. यशला थँक्यू बोल. हा यश, थँक्यू सो मच. आणि हा तर काहीच खात नाहीये. नाही, मी नाही खात गाईज, मी उगाचच नाही खात. मी उपास म्हणजे उपास ठेवतो, मी खात नाही. मी फक्त एक ऍपल खाल्लेला बिकॉज मला गेट रेडी विथ मी बनवायचं पटकन रेडी झाली. शाबाश शाबाश. पण जास्त नाही घेतलंस. व्हेरी गुड. उपवासाच घेतलंस. शाबाश. उपवासात जास्त ऑइली खायचं. व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि एक केळं ठेवलंयस ना, ते सगळं खाऊन झालं की केळं खा, म्हणजे ते तेल घेऊन जाईल. तिचा आउटफिट बघा. आउटफिट. आणि हे बघा नॉन उपवासवाले सगळे लोक. माझा उपास आहे, तिने माझं ताट घेतलंय भाई. हा काय, ओके ओके. हो हो, न्यूली वाईट. ओके, सो काल होता माझा मार्गशीर्षचा उपवास आणि आज आहे सेकंड डे. मी काल काही शूट नाही केलं, बट मी खूप म्हणजे मला चांगलं वाटतं नेहमी मार्गशीर्षचा उपवास करून. आणि तो उपवास असा असतो की एकदा स्टार्ट केला की तुम्ही एंड नाही करू शकत. तर तुम्ही करतात का मार्गशीर्षचा उपवास? मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आज आहे सेकंड डे. क्लिअरली तुम्ही दिसत असाल तुम्हाला हे सगळं बघून. आणि आज आम्ही जातो आहे इमाजगाला. सो आय एम एक्सायटेड. मी जास्त म्हणजे मला नाईट्रो वगैरे राईड्सची भीती वाटते, बट लेट्स सी कसं काय जात आहे. आणि मी आज व्लॉग पण करेल, सो मजा पण येणार आहे. आणि जर तुम्ही मला फॉलो करत नसाल इंस्टाग्रामवरती तर आत्ता करा, कारण की मी तिकडे असा मिनी व्लॉग आणि गेट रेडी विथ मी पण बनवते. सो जर तुम्ही मुली असाल तर बघा गेट रेडी विथ मी, आणि मुलं असाल तर तुम्ही बघू शकतात की मिनी व्लॉग. सो फॉलो करा.
सो आता आम्ही आलो आहे इमॅजिकला. तुम्ही हे बघूच शकतात, नायट्रो आहे बाजूला आणि इथे गौरांग पण व्लॉग करतोय. सगळे व्लॉगर्स आहेत आणि शिवानी आणि गौरांग आणि यश बसणार आहे सगळ्या राईड्स वरती. टॉक अबाउट युअर सेल्फ. मी पण बसणार आहे, बट बॅड न्यूज सांगितली का? बॅड न्यूज नाहीये. बॅड न्यूज काय त्यात? स्क्रीम मशीन बंद. हा, स्क्रीम मशीन सर्वात चांगली होती तीच बंद. गुड न्यूज ही आहे की ते लोक मेंटेनन्स करतात. हा, गुड न्यूज. हा, ते चांगलं आहे. बट बघूया आम्ही आता कोणत्या कोणत्या राईड वरती बसू. मजा येणार आहे. मला दाखव ना. हे अशी कोण सनस्क्रीन लावतोय? तू चष्मा का नाही दाखवते बाई? मी लावून बसलोय. खूप फनी वाटतंय ते. काय तिची सनस्क्रीन बघ ना कशी लावली. सो आमच्याकडे होते एक्सप्रेस पासेस. सो आम्हाला कोणत्याही लाईनमध्ये लागायची गरज नव्हती आणि आम्ही फटकन जात होतो. सो त्याच्यामुळे मजा येत होती. जर तुमच्याकडे एक्सप्रेस पास नसेल तर 1-1 तास 2-2 तासाची लाईन पण होती. सो तुम्ही लाईन आणि गर्दी बघूनच जा, नाहीतर एक्सप्रेस पास घ्या. सो शिवानी आणि यश आणि गौरांग गेले आहेत राईडमध्ये. मी विचार केला की मी थांबते. मला धकधक होत होतं नायट्रोमध्ये बसताना. सो मी नाही गेले. मी विचार केला मी थांबते. आणि असं नाही आहे की मी नायट्रोमध्ये बसली नाही. मी बसली आहे. जेव्हा मी 10th मध्ये होती तेव्हा मी आली होती इथे आणि मी सगळे राईड्स बसले. आणि आज ते स्क्रीमिंग मशीन आहे ती अशी पेंड्युलम सारखी हलते, ती आज बंद आहे. आणि बघूया, खूप मजा येणार आहे. बट मला खूप भीती पण वाटते. वाटलं तुम्हाला नायट्रो? त्याच्यानंतर जी मजा येते ना भाई, एक ड्रॉप. मला तुम्हाला बघायला खूप मजा आली. मी तुम्हाला सोडत गेला मी एवढी किंमत. त्यांचे फोटोज कुठे आहेत तुमचे? बट खूप सुंदर फोटो झाले. काय करते? चालू राहते ते. कसं वाटलं डीप स्पेस? मी फर्स्ट टाइम बसली. म्हणजे एक आता नंबर भाई, एक नंबर मजा आली. खतरनाक. ही अशी आधी स्टॉक मध्ये होती पण ही पण चिल झाली ना. हा, मजा आली. मजा आम्ही सगळे ओरडतो करतोय म्हणजे मजा आली. ही अरे बापरे, हे कसं आहे असं? अरे आणि ती झूप चालली आहे बाई राईड. सगळे ग्रह आणि तारे दिसत होते. मजा येते, पण मजा येते मस्त. बट मला असं वाटतं की ओढायला जास्त मेहनत लागते म्हणून मजा येते. हा, ऍक्च्युली उसमें तो मजा आहे बाय. आता मी चाललोय जेवायला. शिवानी म्हणते की नंतर सगळे छोटे छोटे राईड्स करू. हिला मी नायट्रो मध्ये घेऊन जाणारच आहे. अरे भीती वाटते रे. नायट्रो जरा ओपन आहे. स्पेस केलंस ना तर तुला नायट्रो काहीच नाही वाटत. ट्रस्ट मी. ठीक आहे, बघूया. आता आम्ही जाऊ जेवायला. सो लेट्स सी. ओके, सो आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही आलेलो इथे बुफेमध्ये. सो इथे बुफे आहे आणि मस्त होता, चांगलं होतं. 500 रुपीजला बुफे आहे आणि त्यात सगळं काही आहे. व्हेज लोकांसाठी पण आहे, नॉनव्हेज म्हणजे ज्यांना व्हेज हवं त्यांच्यासाठी व्हेज, आणि जे लोक नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी नॉनव्हेज. बट खूप मस्त होतं. सॅलड्स होतं, लाईक डाळ भात होता आपला. सगळं खूप छान आहे. आणि आम्ही थोडंसंच खाल्लं कारण की ऑब्व्हियसली राईड्सवरती बसायचं आहे. आणि एक तुम्हाला टिप देते, जेवणाच्या अगोदर सगळं नायट्रो, स्क्रीम मशीन सगळे राईड्स करून टाका आणि जेवायच्या नंतर असं मिस्टर इंडिया ते सगळे असे हलके राईड्स जेवायच्या नंतर ठेवा. आम्ही पुन्हा एकदा बसणार आहे डीप स्पेसमध्ये कारण की मला डीप स्पेस खरंच आवडलं खूप. सो इकडे शिवानी आणि गौरांग बोलत होते इथे आधी सलीमघर होतं आणि त्याचं भानगर करून टाकलं फॉर सम रिझन. बट हे मी कधी गेली नव्हती आणि बघूया आता. भानगरमध्ये गेलेलो आणि असं काही खतरनाक वगैरे वाटला नाही मला. म्हणजे मी US मध्ये अजून म्हणजे असं हॅलोवीन थीम ह्याच्या अम्युजमेंट पार्कमध्ये गेलेली. सो मला इतकं काही भीती नाही वाटली. बट खूप जास्त ऊन आहे बाबाच्या राईडला. सो लेट्स सी. आणि आम्ही सगळे कॉम्पिटिशन लावणार आहोत 4 लोक. सो बघूया कोण जिंकणार आहे. सो हा एक्सप्रेस पास एकदम ब्लेसिंग इन डिस्गाईज होता कारण की आम्हाला कोणत्याच लाईनमध्ये जावं नव्हतं लागत. आणि बघा राईट साईडला केवढी लाईन होती. सो अशी गन असणार आहे आणि आम्ही सगळे तिघं कॉम्पिटिशन करणार आहे. मी आणि यश आणि गौरांग आणि कॉम्पिटिशन नाही. हा म्हणजे तेच कॉम्पिटिशन आहे. आम्ही टीम आहोत आणि अशी गन असणार आहे. सगळे ग्रीन ह्याला डोळ्यांना आम्हाला रेड करायचं आहे आणि जो जिंकणार त्याला काय मिळणार? जो जिंकणार नाही आपण जिंकणार. हा, आपण काय नाही भेटणार, मान भेटणार. ठीक आहे, चालेल बघूया. सो मला यश आणि गौरांगने आय गेस प्रँक केलेलं आहे कारण की ते असं रेड डोळे नव्हते कुठे, बट कुठे पण जिकडे ग्रीन दिसत होतं त्यांना तुम्हाला रेड करायचं होतं आणि मग तुम्ही जिंकणार. आता आम्ही खातो आहे गोळा आणि माझा फेवरेट आहे कालागट्टा. तू काय कालागट्टा अँड मँगो. तू कालागट्टा. हा, तू काय खाणार आहे? आणि शिवानी मिक्स. यश मधलं खाणार. अच्छा, मला वाटलं ती बोललेली मिक्स.
सांगायची गरज होती का आपण? त्याला नाही शेअर करायचं ते जोई डझंट शेअर हिज हर फूड किती भारी बनवतात. मशीन मधलं टेक्नॉलॉजी सो युजली माझ्या लक बेस्ड गेम्समध्ये लक चांगलं असतं बट ह्या टाईमला लक चांगलं नव्हतं आणि आम्ही काही जिंकलो नाही आणि त्यानंतर आम्ही ही इमॅजिकाची परेड अटेंड केली खूप जास्त चांगली होती खूप जास्त चांगली अँड आय गेस ही रोज 6 o'clock का 6:30ला असते बट तुम्ही चेक करा त्यांचा शेड्यूल बट खूप चांगली होती परेड आणि खूप मजा आली खोलो ये अपना इमेजिनेशन यहाँ तो क्रेजी हो जाएगा. ओके सो त्यानंतर होता हा वॉटर शो जो मला खूप जास्त आवडला लाईक तुम्ही बघूच शकतात आणि एकदम असं थंड थंड वाटत होतं एकदम डिसेंबर प्लस असा वॉटर शो आता आम्ही मस्तपैकी सगळं खाल्लं वगैरे आणि वॉटर शो बघितला आणि हे बघा किती मस्त लाइटिंग आहे आणि पुन्हा हे लोक जात आहेत नायट्रोमध्ये आणि मला नायट्रो नाही आवडत एवढं सो मी ह्यांच्यासाठी बाहेरच थांबणार आहे बघूया आता आणि ऑलमोस्ट झालं माझी बॅटरी 3% आहे सो आय गेस हाच आहे एंड व्लॉगचा सो कसा वाटला हा व्लॉग नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मला एक्सप्रेसबद्दल तुम्हाला एक सांगायचं आहे सो एक्सप्रेस जे तिकीट आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्ही एकदाच फ्री म्हणजे विदाऊट लाईन राईड घेऊ शकतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा लाईनमध्ये राहावंच लागणार आहे असं काहीतरी त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत जर तुम्ही एक्सप्रेस घेत असाल तर ते नक्की चेक करा कारण की मला काही रॉंग इन्फॉर्मेशन वगैरे द्यायची नाही आहे कारण की आम्हाला पण असंच वाटलेलं की एकदा गेलं की पुन्हा पण जाऊ शकतो पण असं नाहीये एकदाच जाऊ शकतो कोण म्हणजे सगळे राईड्स 26 काहीतरी राईड्स आहेत त्यांची जे तुम्ही एक एक टाइम सगळे राईड्स करू शकतात सो आय गेस तुम्ही थकूनच जाल तुम्ही 2 टाइम नाही करणार बट तुम्हाला असं असेल की हा ही राईड 2दा करायची असेल तर तुम्हाला एकदा तुम्ही लाईनमध्ये राहू शकता तेवढा तर तुमच्याकडे वेळ असेल जर तुमच्याकडे एक्सप्रेस पास असेल आणि मी तुम्हाला सांगेन जर तुम्ही जर जास्त घाबरत असाल तर जास्त हेवीवाले राईड्स करू नका मस्त छोटे छोटे राईड्स पण आहेत आणि इन जनरल खूप जास्त चांगलं आहे खूप 10 on 10 मी रेट देईन मी इतकी घाबरते ती मुलगी तुम्हाला म्हणते की हे इमॅजिका चांगलं आहे सो तुम्हाला तर ट्रस्ट करावंच लागेल आणि खूप मजा आली घाई गडबड पण होती सो कसा वाटला हा असा थोडा केओटिक व्लॉग पण होता तर सांगा कसा वाटला आणि मी माईक नाही घातला कारण की सारखंच होतं माईक घाला माईक काढा माईक घाला कारण की जेव्हा पण तुम्ही कोणत्या राईडला जाता तुम्हाला सगळं बाहेर ठेवावं लागतं आणि मग पुन्हा घ्यायचं तर ते खूप जास्त हेक्टिक होईल माईक घालणं आणि काढणं सो जर व्हॉइसचा काही इश्यू होत असेल तर तुम्ही समजून घ्या या टाईमाला आणि नाहीतरी मी नेहमी म्हणजे माईक तर लावतेस सो तुम्हाला काही अजून असे सजेशन्स असेल चॅलेंज व्हिडिओज आणि ते सगळे किंवा व्हिडिओ सजेशन्स इन जनरल तर कमेंट सेक्शनमध्ये टाका आणि सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय